श्रीराम जय जय राम. संतांनी लिहिलेले ग्रंथ हे त्यांच्या मृत्यूपत्रासारखे आहेत. संतांना ग्रंथ लिहिण्याची मुळीच हौस नसते. नाईलाज म्हणून ते ग्रंथ लिहित असतात. तुम्हाला असे वाटते का की नाथांनी आणि समर्थांनी ज्ञानेश्वरीची पारायणे करून नंतर आपले ग्रंथ लिहिले? त्यांचे ज्ञान स्वतंत्र असते आणि ते साक्षात भगवंतापासून आलेले असते. त्यामध्ये अर्थात मागील ग्रंथकारांनी सांगितलेल्या काही गोष्टी येणारच. संतांनी लिहिलेले ग्रंथ हे त्यांच्या मृत्यूपत्रासारखे आहेत. आपले मुलगे चांगले वागतील अशी ज्या बापाला खात्री वाटते तो कशाला मृत्यूपत्र लिहील? तशी ज्याला खात्री नसते तो नाईलाजाने मृत्यूपत्र लिहितो. त्याचप्रमाणे संतांनी हौसेने किंवा विद्वत्ता दाखवण्यासाठी ग्रंथ लिहिले नाहीत, तर आपल्यासारख्या जडजीवांचे कल्याण व्हावे ही तळमळ त्यांना होती, म्हणून त्यांनी ग्रंथ लिहिले. पोथी, पुराणे, सत्पुरुषांचे ग्रंथ यांचा आपल्या जीवनाशी निकट संबंध असतो. असल्या ग्रंथामध्ये ज्याच्या व्यवहारामध्ये उपयोग करता येतो असा वेदांत सांगितलेला असतो. आपल्याला सुचणार नाहीत इतक्या शंका समर्थांनी घेऊन त्यांची उत्तरे दासबोधात दिली आहेत. परमार्थ न ऐकणारा दोषी आहे, पण तो ऐकत नसताना त्याला सांगणारा त्याहूनही दोषी समजावा. हा दोष पत्करूनही संत जगाला परमार्थ सांगत असतात. त्याचा फायदा करून घ्यावा. ग्रंथ वाचित असताना ध्येय जर परमार्थ प्राप्ती हे असेल तर त्यासाठी त्या ग्रंथात साधन कोणते सांगितले असेल इकडे लक्ष असावे. साधनाची योग्य निवड झाली की साध्य साधेलच. ज्या विषयात पारंगत व्हायचे तीच पुस्तके वाचणे जरूर असते. आमचे उलट होते. गणित विषय घेतो आणि वाचतो कादंबऱ्या, मग गणितात पास कसे होणार? परमार्थ हेच जर ध्येय असेल तर संतांच्या ग्रंथाचाच अभ्यास करावा. त्यांचेच श्रवण मनन करावे. आपण आपले मन भगवंताच्या चरणावर चिटकवून ठेवावे आणि देह प्रारब्धाच्या प्रवाहामध्ये सोडून द्यावा. कधी तो सुखात राहील तर कधी तो दुःखात राहील. कधी तो बरेच दिवस सरळ जाईल तर कधी तो मध्येच गचका खाऊन बुडायच्या बेताला येईल. पण त्याच्या कोणत्याही अवस्थेमध्ये आपला आनंद कायम टिकेल यात शंका नाही. आपल्या देहाकडे आपण वेगळेपणाने पाहायला शिकले पाहिजे. मन द्यावे भगवंताला आणि देह द्यावा प्रारब्धाला, म्हणजे हे साधेल. देहाचे सुखदुःख वरवरचे असावे. ते आत शिरून मनावर परिणाम करता कामा नये. भगवंताच्या नामाने हे हमखास साधते, म्हणून अखेर नामाशिवाय गत्यंतर नाही. श्रीराम जय जय राम. चैतन्यवाणी. संतांच्या ग्रंथाचा खऱ्या अर्थ कृतीनेच कळेल. श्रीराम समर्थ. दासबोध. समास 9 दशक 17. विषय वाणी संयम, बोलण्यावर नियंत्रण आणि संवादाची शुद्धता. वाणी संयम म्हणजे काय? वाणी संयम म्हणजे विचारपूर्वक बोलणे, सत्य, हितकारक आणि योग्य शब्द वापरणे, अनावश्यक बोलणे टाळणे. समर्थ सांगतात हे शब्द शक्तिशाली असतात. ते निर्माणही करतात आणि नाशही करतात. वाणीचे महत्त्व. संबंध निर्माण होतात. विश्वास वाढतो किंवा तुटतो. मनावर परिणाम होतो. एक उदाहरण. एका व्यक्तीने रागात कठोर शब्द बोलले. संबंध तुटले. दुःख निर्माण झाले. पण जर तो शांतपणे बोलला असता तर वाद टळला असता. वाणीचे दोष. खोटे बोलणे, कटू बोलणे, निंदा नालस्ती, अनावश्यक बोलणे. वाणी संयम का आवश्यक? मन शांत राहते, संबंध टिकतात, आदर वाढतो,
वाद टळतात. वाणी संयम कसा साधावा? समर्थ सांगतात, बोलण्यापूर्वी विचार करा. आवश्यक तेवढेच बोला. शांतता राखा. सत्य आणि सौम्यता ठेवा. साधना आणि वाणी, जप, मौन, ध्यान या गोष्टींमुळे वाणीवर नियंत्रण येते. 8. संतांचा आदर्श. समर्थ रामदास स्वामी यांची वाणी अत्यंत संयमी आणि प्रभावी होती. त्यांच्या शब्दांनी लोकांचे जीवन बदलले. एक साधा दृष्टांत. बाण सोडल्यावर परत येत नाही, तसेच शब्द एकदा बोलले की परत घेता येत नाहीत. अंतिम सार. समास 9 दशक 10 आपल्याला सांगते, वाणीवर नियंत्रण ठेवा. सत्य आणि सौम्य बोला. अनावश्यक बोलणे टाळा आणि शांतता राखा. असे जीवन जगणारा मनुष्य आदर, प्रेम आणि शांती प्राप्त करतो. श्रीराम समर्थ. दासबोध. समास 9 दशक 18. विषय श्रद्धा, विश्वास आणि निश्चय, दृढता. श्रद्धा म्हणजे काय? श्रद्धा म्हणजे परमेश्वरावर विश्वास, गुरु, शास्त्र आणि सत्यावर निष्ठा, अंतःकरणातून आलेली खात्री. समर्थ सांगतात, श्रद्धा ही साधनेची पायाभूत शक्ती आहे. निश्चय म्हणजे काय? निश्चय म्हणजे ठाम निर्णय, अडचणींमध्येही न ढळणे, ध्येयावर टिकून राहणे. श्रद्धा आणि निश्चय यांचा संबंध. श्रद्धा प्रेरणा देते, निश्चय मार्गावर टिकवतो. दोन्ही मिळून साधना यशस्वी होते. एक उदाहरण. एक शेतकरी बी पेरतो. त्याला खात्री असते पाऊस येईल, पीक उगवेल. ही श्रद्धा आहे. तो दररोज मेहनत करतो. ही निश्चय आहे. श्रद्धा नसल्याचे परिणाम. शंका निर्माण होते, मन अस्थिर होते, साधना अर्धवट राहते. निश्चय नसल्याचे परिणाम. सुरुवात होते पण पूर्णत्व येत नाही. श्रद्धा आणि निश्चय कसे वाढवावे? समर्थ सांगतात, सत्संग करा, संतांचे जीवन वाचा, अनुभवातून शिकत राहा, नियमित साधना करा. साधना आणि श्रद्धा, नामस्मरण, प्रार्थना, ध्यान या गोष्टींमुळे श्रद्धा दृढ होते आणि निश्चय मजबूत होतो. संतांचा आदर्श. समर्थ रामदास स्वामी यांची श्रद्धा आणि निश्चय अत्यंत दृढ होता, म्हणून त्यांनी मोठे कार्य सिद्ध केले. एक साधा दृष्टांत. दिवा वाऱ्यातही पेटलेला राहतो जर त्याला संरक्षण असेल. तसेच श्रद्धा आणि निश्चय जीवनाला स्थिर ठेवतात. अंतिम सार. समास 9 दशक 18 आपल्याला सांगते, श्रद्धा ठेवा, निश्चय ठेवा, साधना नियमित करा आणि ध्येयावर टिकून राहा. असे जीवन जगणारा मनुष्य यशस्वी, शांत आणि समाधानी होतो. श्रीराम समर्थ. श्रीराम जय राम जय जय राम. जयाच्या जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार तया ब्रह्मचैतन्य मूर्ती. श्रीराम जय राम जय जय राम.